तर गावाल्यानो तिकडे दिसतं त्या टोकाक आमकां जावचा आणि आम्ही आताशे 2 किलोमीटर इलाव घाट वरती होंडा घाट तर दाजीपुरात जाऊचा पहिला दाजीपुराच्या खिंडीत। तर चला जाऊया दाजीपुराच्या खिंडीत। नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं। तर मित्रांनो आता मी इले दाजीपुरात तात्यांच्या सासरवाडीक आणि भाऊंच्या सासरवाडीक जाऊचं असं आणि थंयसून जाऊचा रावतवाडीच्या धबधब्याक। तर पहिला रावतवाडीच्या धबधब्याक जाऊचा की त्यांच्या सासरवाडीत जाऊचा ता काय माका माहिती नाही, पण आता आपण पोचलो होते दाजीपुराच्या खिंडीत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग त्याच्या मेन हद्दीत। तर आम्ही पोचलो होता। तर तुमका दाखवते चला बाहेरचो नजारो एक नंबर असा आणि सगळी जण येली आहेत ती फोटो वगैरे काढतात। तर चला जाऊया, नजारो दाखवते तुमका आणि खैसून येलेत आपण दाखवते। तर चला। तर गावलं तिकडे आमचा फोंडा आणि तिकडसून घाट स्टार्ट होता। तर तिकडनं आम्ही असे येलो घाटात ना, तो इकडे रस्तो आहे बघू शकतास। आता एक गाडी गेली ती बघा, तर इकडनं वरती येलो आणि इथून असं खालू ना इकडनं असे वरती येलो, इकडनं वरती येलो आणि गाडी आम्ही थंय लावलो आणि हे सगळेजण फोटो काढतात आणि चांगलो नजारो आहे ना दिसता। ना आमचो शिंगोबा दिसता का रात्रीचा येवचो लागत, कारण शिंगोबावरती लाईट आहे। रात्रीचा येल्यावरती लाईट दिसली तर समजायचं शिंगोबा दिसतं। तो जो डोंगर आहे तो शिंगोबाचा डोंगर असतो, म्हणजे शिंगोबाचा डोंगर आहे तो। तर इकडनं भारी वाटतं, वारो पण छान आहे। तर गावाला ही असा खिंड आणि कोल्हापूरची हद्द इथून सुरू होता आणि खाली सिंधुदुर्गची हद्द इथून सुरू होता। तर चला जाऊया आपण, तुमका खिंड दाखवतोय कशी आहे। कायची देवी हो उगवाई, या उगवाई मंदिर आहे पुढे बघ। तर गणपतीच्या आधी 4 दिवस मी आणि भाऊ इलेलो भाऊंच्या सासरवाडी, तेव्हा इकडे एवढा धुके होता समोरचं काय दिसतच नव्हतं। तर दाजीपुराच्या खिंडीत ना 1-1.5 किलोमीटर पुढे गेल्यावरती लेफ्ट मारलं की जाणार आपण भटवाडी, दाजीपूर भटवाडी आणि थैसून वलवण असंच काहीतरी आहे। तर चला जाऊया। त्याच्यानंतर राऊतवाडी असं काय ना काय का फिरायचा, माका फक्त गाडी चालूची आहे आणि असं काहीतरी शूट करूचा। तर भाऊंच्या सासरवाडीत गेलो आणि तात्यांचा गणपती मस्त असू होती, छोटीशीच मूर्ती होती पण छान होती। तर भाऊंच्या सासरवाडीतून निघालो आणि तात्यांच्या सासरवाडीत पोहोचलो। तिकडे पण गणपतीची मूर्ती छोटीशीच होती पण सुंदर अशा मूर्ती असतात, छोट्याशाच मूर्ती पण सुंदर असतात। घाटावरती मूर्तीच भारी असतात बारक्यो। तर गावाला आता वाजले 6 आणि आम्ही पोहोचलो राऊतवाडीच्या धबधब्यात। तर चला जाऊया राऊतवाडीच्या धबधब्यात, तुमचा धबधबा दाखवतोय राऊतवाडी धबधबा। राऊतवाडीच्या धबधब्यावर ह्याच्या अगोदर मी 1-2 वेळा घेऊन गेले आणि आता एकदा येईल आहे। तर पाठीमागे बघू शकता राऊतवाडी धबधबा। तर चला जाऊया राऊतवाडीच्या धबधब्यावरती। भिजणार तर नाही कारण ऑलरेडी थंडी वाजता,
कारण घाटावरती म्हटल्यावरती थोडीफार थंडी असतं. तर आता थोडीफार थंडी लागता, त्याच्यामुळे आंघोळ बिंघोळ भिजणार नाही. तर चला राऊतवाडीच्या धबधब्यावरही लावा आणि जरा जवळ गेल्यावरती पाणी अंगावर उडतं आणि एकदम गारगार वाटतं. त्याच्यामुळे मी काय जवळ जात नाही, लांबूनच बघा. याचा विलनांचा चेडू, विलनांचा चेडू नाव काय मला येत नाही पटकन. माझं नाव विशाखा. हां विशाखा. तर राऊतवाडीचा धबधबा बघू गेली आहेत सगळीजणं. तर भारी वाटतं. वेगवेगळ्या पोजमध्ये सुमित काढता फोटो टीनाचे आणि तो पोज देऊ सांगता आणि टीना फोटो काढता. बघू शकतास काय असत मधाचे पोळे आणि मधाचे पोळे तयार असतात. थंय सहसा कोणाक काढूक भेटत नाहीत. आणि हे बेडले माड ताता असत आणि विलन असत, तर त्यांची फॅमिली आहे. तो एक बेडलो माड आहे आणि राऊतवाडीचो धबधबो एक नंबर धबधबा. कधी इलास राधानगरीत तर भेट द्यावा. गावाला नाग्यांचं डेकोरेशन एक नंबर आहे केदारनाथचा. आणि आत्ता आम्ही इसून जातलो पण्याकडे. पण्यान पण डेकोरेशन केले ना. तर नाग्याचं डेकोरेशन कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही इलो पण्याच्या घराकडे आणि पण्यान बनवले ना महाराजांचं डेकोरेशन. तर चला जाऊया पण्याच्या घरात आणि बघूया महाराजांचं डेकोरेशन. तर आता आम्ही गांगवाडीत पोचलो तरी 12:30 वाजले आणि पण्याच्या घराकडे येलो. पण्यान डेकोरेशन बनवले ना मस्त आहे की. बघूया काय डेकोरेशन बनवले ना. तर वा एक नंबर. तर गड किल्ले दाखवले ना छानपैकी बनवले ना. मूर्ती पण मस्त. तर गावाला ना दरवर्षी प्रणित वेगवेगळे डेकोरेशन बनवतात आणि यावर्षी त्यांना महाराजांच्या वरती डेकोरेशन बनवले आणि गड किल्ले बनवले. तर ह्याच्या पुढच्या पिढीक पण समजू दे की महाराज कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांचे गड किल्ले कुठे कुठे होते ते त्यांना समजू दे. ह्याच्यासाठी एक त्याचा छोटासा प्रयत्न होतो. आवडलो असं तर कमेंट करून नक्की सांगा. प्रणितने बनवलेला डेकोरेशन तुमका कसा वाटला. तर महाराजांची मूर्ती आहे. मावळे असत, रणगाडे असत. तर गावाला आता प्रणितकडनं येलो संदीपकडे आणि संदीपकडे उभ्याने भजन करतात. तर आम्ही पण उभ्याने भजन करूसाठी चिल्लेलो. तर बघूया.
तर गावाला बघा इकडे बनवाल्यांका भारी भारी दूध आहे. तर आपण मसाले दूध तर गावाला आज असं गवर आणि वंश तर भरून झाले असत. तर दाखवते तुमका, चला वंश भरतात ते आणि पूजा आणि बनवतात वडे, ते पण तुमका दाखवतोय. चला तर वडे बघूया बनवतात ते पहिले, नंतर जाऊया वंश बघू. तर आग रसरशीत पेटता आणि तेवढाच तेल पण उकळता बघा. आणि पूजनातमध्ये वडं सोडल्या ना तर फुगता काय बघूया. आमच्याकडे गौरीच्या दिवशी वडे लागतात आणि काळ्या वाटाण्याची भाजी. तर काळ्या वाटाण्याची भाजी वगैरे झालेली असत आणि हे असत वडे. एवढे वडे बनवलेले असत आणि अजून बाकी असत, एवढे गोळे बाकी असत. आणि मावशी आता एवढे यांचे हे असे भोकाचे वडे बनवता. तर बघूया. भोकाचे वडे आमच्याकडे जास्त कोण बनवत नाही, पण मावशी बनवता. बघूया आता. तर गावाला आमची गवर पहिली हेच होती आणि आता भरपूर वर्ष झाली. माका तर आठवत नाही, कारण माकाच झाली 36 वर्ष. त्याच्या अगोदरच आमची गवर मुंबईत घेऊन गेले. जोगेश्वरी गुंदवलीत हे असतं, करतात गवर साजरी करतात तिकडे. पण गावात काय आमची गवर नाही. पण आम्ही नवीन वंश असलो तर वाडीत जातो. वाडीत आमच्या 3 गवर असत, तर आम्ही जातो. आणि तर पहिल्या वर्षी ज्या वर्षी नवीन वंश असतो तेव्हा आम्ही गौरीकडे वंश मानवतो म्हणून वाडीत. मी तर वंसान झालं आहे आणि माझं वंश जो हा तो आम्ही गणपतीकडेच मानवतो. तर दाखवते तुमका आमचो वंश. तर चला. तो पम्याची बायको सोनाली आहे. सोनालीचं नवरो मी होय असं आहे. आता पूजा मोबाईल पकडीत. तर या तिघांनी आपापल्या भावांच्या हातात वंश दिले. सोनालीने पण माझ्या हातात वंश दिले. आणि आता मोठ्यांच्या हातात वंश देतात. त्या तुमका दाखवतोय. आणि पोरगे किती खुश आहेत बघा. असं काय पण नाही करायचं. गावाला ह्यो गणपती असं दीपक पटेलांचं आणि ही त्यांची गवर. गौरीचं पण मान भरून झालेलो असं. तर गावाला वैलांच्या आणांचो गणपती असा आणि त्यांच्याकडे पण गवर असतं. तरी बघू शकतास गवर. गणपती दादांचो असा, गणपती आहे आणि दादांची गवर आहे आणि गणपती आहे.
तर आता गौरीचं भजन आहे, तर चला भजन करूया. तर गावल्यानं हे असा आबाच्या घरातली गौर बघू शकतास, मस्त आहे. सगळेच गौरी छान आहेत. आणि हे असा आबाचा गणपती गेल्या वर्षीपेक्षा थोडं मोठं असं यावर्षी नाहीच मावत आहे. तर गावाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा.